तर मित्रांनो, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत दिवाळीला सगळ्या महिलांना फोन गिफ्ट द्यायलेत सरकार, अशी बातमी तुम्ही ऐकलीच असेल. तर याचा अर्ज कुठं करायचा, काय काय कागदपत्र लागते, तर आज मी ह्या गोष्टीचं तुम्हाला भांडं फोडणार आहे बघा. लोक इतकं खोट्या गोष्टीवर विश्वास करायलेत बघा. तसं काही व्हाय नाही. ते सर काय झालं माहिती का, एका दिवशी उदय सामंत 2 तारखेला 2 ऑक्टोबरला एका भाषणामध्ये म्हणले की मी 2400 महिलांना हे करणार आहे, मोबाईल गिफ्ट देणार आहे. किती म्हणले ते? 2400 महिलांना म्हणले. ते बी काय PW कोणत्या तरी महिलांना म्हणले ते. आता ही बातमी इतके लोक आहे ना, ते 2400 काढून टाकलं आणि ते म्हणले की सगळ्या महिलांना फोन गिफ्ट दिलेत. तर तसं काही नाही. यूट्यूब इतके फेक थंबनेल लोक करायलेत, इतके खोटी माहिती द्यायलेत. म्हणून असं काय तसं काय होणार नाही. तेच तुम्हाला म्हणलं क्लिअर करावं. आणि अशा जरा आता माझ्याकडं मी माझं दुकान आहे बघा, CSC सेंटरचं. माझ्याकडं काही महिला आल्या म्हणल्या होत्या आम्हाला अर्ज करायचा आहे. म्हणलं कशाचा करायचा आहे? तर म्हणल्या मुख्यमंत्री फोन द्यायला आहे, फोनसाठी अर्ज करायचा होता आम्हाला, गिफ्ट द्यायलेत फोन. तर म्हणलं तसं काय नाहीच म्हणलं. त्या म्हणल्या तुम्हाला आम्ही पाहिले म्हणल्या, यूट्यूबवर बघितले आम्ही. आता ताईंना कसं सांगू, ताईंना समजेल का तुम्हाला? ते म्हणतात आम्ही मोबाईलवर बघून आलो, सगळीकडे द्यायलेत, तुम्ही भरा ना अर्ज. याच्यामुळे अशा फेक बातम्या नुसत्या इतक्या फास्ट पसरतात माहिती का. दुसरं काय नाही. जर तुम्हाला ती उदय सामंतची क्लिप ऐकायची असली ना, मी शेवटी व्हिडिओच्या लावून टाकतो, ती बी ऐका तुम्ही. याच्यामुळे अशा खोट्या बातमीवर जरा कमी विश्वास ठेवत जा, हे अर्थ नाही काही. चला, आणि मी खरी बातमी देतोय, मला सबस्क्राईब करा तुम्ही भावांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. सुरुवातीला मीनाताई या कार्यक्रमाला नव्हत्या म्हणून मीनाताई मी आपल्या माहितीसाठी सांगतो की 2400 आमच्या CRP महिला भगिनींना हा मोबाईल बक्षीस म्हणून देणार, त्या सरकारला देखील आशीर्वाद देऊन पुढच्या 1 महिन्यानी आपण बक्षीस द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.